दोन पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, दोन पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे, दोन पुढारी एकत्र बसले तर 14ची हवा 19ला आहे का याचा विचार आहे, दोन बाबा एकत्र बसले ते एकमेकाला नाव ठेवतात, दोन भजनी एकत्र बसले ते एकमेकाला कुटाळा करतात, दोन सर्व्हिसवाले म्हणतात भागत नाही, त्यांच्या बायका म्हणतात परवडत नाही. 1 रुपयानं दूध वाढलं 1 रुपयानं तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही. 4 रविवार सुट्ट्या, 2 शनिवार तो नवरा घरी, 90,000 पेमेंट, 11ला जातो 5ला येतो, 3 वेळा लगविल जातो. पेमेंट किती आहे 90,000. किती रुपयानं वाढलंय 1 रुपये. ती म्हणती दूध प्यावा का नाही. तो नवरा दूध पितो कधी बाई. तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेर आहे. ते उलट तो आणून ठुतोय फ्रीज मध्ये रविवारी हाल नको म्हणून. फक्त बोंबला त्यात लोक दुष्काळ 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 फक्त दोघांनी भोगलाय बस. 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला दुष्काळ आहे. कोणाला दुष्काळ. उगाच आपल्या लोकांनी आरडायचं ह्या दुष्काळ आहे. काय रोग झालाय, काय नोकरीवाल्याला रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय. उगाच झाकली 1.25 लाखाची लोक नुसते काय रोग झालाय, काय सर्व्हिसवाल्यांना रोग झालाय, काय आता दुष्काळ आलाय. दुष्काळ फक्त कोण भोगू राहिलंय शेतकरी. आणि त्याचं सगळ्यांनी केलंय भांडवल. त्याच्यावर आणून सोडून द्यायचं. त्याची 3 वर्ष मोटरच चालू नाही, त्याचं लाईट बिल माफ काय करून काय उपयोग. 3 वर्ष झाले त्यानं बटनच दाबेल नाही. तुम्ही बधीर होईल माणसे महाराज, तुम्हाला बी सुधरत नाही काही. तुम्ही आता माया पुढे बसली का खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा, झाले मोकळे. तुम्ही घातल्या दुसऱ्याच्या चपला गेल्या निघून. लोकही मी जागेवर नाही राहिले. माणसांची नीतिमत्ता पार ढासळून गेली मला. पण आता काळ पहिला राहिला नाही. आता तरुण पोरं वीर ध्यानात ठेवा, कार्यकर्ते बिरीकर्ते. काळ फार वाईट आला. आता 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं, आंदोलनं करणं, टपऱ्या पेटवणं, गाड्या पेटवणं सोपं होतं. 2018ला कायदा कडक झालाय, पोलीस यंत्रणा ताईट झाली. हो, ते दंगल होऊन गेल्यावर सापडी द्या बस गाडीत तुम्हाला बस. एक तर गावाला गेलता स्टँडवर उभा होता, त्याला माहितच नाही काय झालं. बस गाडीत तुम्हाला. मी आताच उतरलो गाडीतून, या गाडीत बस आता. एक तर संडासला गेलं तर डबड्या सगळं आलं. बस गाडीत. हो, आणि त्याच्यातले मुद्दे ऐका पोरांनो. त्याला आणि याचं कारण आहे 100% जनता कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनतेकडं मोबाईल आहे. जर कधी दंगलीच्या क्लिप मध्ये सापडले ना, तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस टीव्हीला आलो, पेपरला आलो, आमची लाल झाली. लाल अशी खुटी गुतन भाऊ. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. तुम्हाला वाटतं हे नाही. 3 महिने जामीन नाहीये. किती 3 महिने. किती किती मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे, आग लावत्या मोर्चाला. मी गावात पहिली जिरली तर दुसरी का आला भाऊ. हो महाराज, 10 वर्षापूर्वी लोक सहज अमेरिकेला जाऊन येत होती. आता जाता येते. आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतोय. हो, ग्रामपंचायतीच्या सदस्याला 1.5 किलो कागद लागतात. आता 1.5 किलो पॅन कार्ड, आधार कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, अख्ख्या गावाचं कार्ड. तेवढं करून पडताळणीत बसला नाही ते आयला चला घरी. आता दणका पहिला राहिला नाही. आता किलोनं कागद लागतात. बँकेचं कर्ज घ्यायला सुद्धा जवळजवळ 1.5 महिना जातोय घरकी घालायला. हे राहिलं. हो, अजून 2 वर्ष. आता सध्या विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. अजून 2 वर्षानं लग्न करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. सुपारी फोडताना यावलात कुठं गुतेले का नाही, फोडा सुपारी. अरे गुतेले का, फोडू नका सुपारी. त्या पोरीला पोरच नाही होणार का. हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का वा. बरं दंगलीची तारीख काय 5 आणि 10 वर्ष नाही, 30. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. काल सत्य, आज सत्य, उद्याही सत्य.
थोडं कानाला वाईट पण फिट. त्याच्यापेक्षा भाऊ कोणत्या टोळीचे मेंबर होऊ नका, आमचे सभासद व्हा, 12 माही फुकट खा, कोणचं एक नाही. तुम्हाला एक संघ मारा, तुम्ही आमच्या टोळीत जर आले ना, श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हाल. तेव्हा चिंता बिंता काही करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी म्हणून काय करायचं, चिंता करून काय करा, कोणासाठी कमवायचंय. बंगला आपण मानलाय, झोपती सुनन पोऱ्या, काय उपयोग आहे. ज्या बाईला एकही सुन नाही ती बाई बोलून देत नाही कोणाला, पोपटावानी बोलत. माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आली, आण ग बयान. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैश्य का सुना आली का तू दिंडी तुळशीवालीच झाली, तुला अजून माहितच नाही. ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना, बायको ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतो बायको करू दे, अशी नीट करून टाकीन. गपची बस, असंच म्हणायचा तो बाप. भाऊ किती जाल कुत्र पाळा, माणसं फाडून टाकणार. आणि शिवारात वाघ येऊ द्या, त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ती कानात पण भुकत नाही. ते माहिती भुकलो का उच्चारलंच आपल्याला, भुकायचं नाही. ते इतर टायमाला मालका शेजारी वापरते, वाघ आल्यावर खाटाखाली जाते, हुशार ती वाघाला म्हणते वरचा नेबो, माया का मोळा उठला खाटावरचा तसाच ने गोदडी सगळं. ओ जम्बूक करी गर्जना जो देखली नाही पंचानाना. चिंता बिंता करायचं काय कारण. बरं काय साठी करायची, हे तुम्ही मी रात्रंदिवस कमावले, काय मागच्यांना घेणं हो. आणि पाया पडून सांगतो, आपले दिवस दुःखात गेले हे मागच्या अवलादीला पटत नाही, सांगू नका. आता हे समजा तुम्ही मी आहे, आपल्याला 7वीपर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं घरची पाट्या फोडितो म्हणून पातळीची घ्यायची, बोट मोडायचं पण अक्षर ओठत नव्हतं, पाट्या पातळीच्या. खताच्या गोणीचं दप्तर. बरं दप्तरात काय पुस्तकं होती का, चिचुके, बोर, कवठ, जांभळ. पट्टे तर कमराला 9वी पोत, पट्टा करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पोत. आता जर आपण आपल्या पोराला म्हणलं ना, भाऊ अरे आम्हाला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, ते आपल्याला काय म्हणते माहिती का, पप्पा तो दरिद्री काळ होता. म्हणजे आपण कशात मोडलोय. आपल्या पोरांना मान्य नाही ते. आपलं पोरग म्हणतं मी आता 3 वर्षाचा झालोय, 6 लाखाची गाडी दारात न्यायला येते मला. बरं मी आवरीत नाही तोवर गाडी उभी राहते. बरं ड्रायव्हरच येतो नाही, याला बाटली माय कधी टिफिन दे, बसबो गाडीत. आपल्या पोरांना आपण सांगायचं नाही, आणि त्यांच्यासाठी किती केलं तर त्यांना काही त्याचं गेलं नाही. प्रत्येक माणसानं स्वतःची बाजू सेफ करायची. काय मत आहे तुमचं. किस्सा गरम येतोवर हे जग सत्य, मनगटात ताकद येतोपर्यंत जग सत्य. एकदा 60-65च्या पुढे गेला ना माणसानं काहीच करायचं नाही. 75चं म्हातारं ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला निघलं, 6 कागद फाटले, पेनच टेकानं. ती ग्रामसेवकांना फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले. मला वय झाल्यावर काहीच करणार नाही. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, समाजासाठी तुम्ही काही करा, त्यांना काही घेणं नाही. काय मत आहे तुमचं. समाजाला काही घेणं नाही. समाज फक्त तात्पुरता आहे. गाथा पाण्यात टाकायला जो समाज होता तोच वैकुंठ गमनाला होता. आणि समाधी सोहळ्याला आज जो समाज रडतो ना, तोच समाज खापर फाकलं तर वय होताच. ज्यावेळेस आपली आई गरीब होती, 9 वार साडीतली होती, तिच्या डोक्याला कधी तेल नव्हतं, तेव्हा शेजारच्याच बाया तिला म्हणत होत्या तुझ्यावर चांगले दिवस येतील. ती त्या आशेवर जगत होती. तिला एकच सून आली, पहिल्यापेक्षा वाईट दिवस आले. म्हणजे आयुष्यभर तिचं कष्टातच गेलं. जगाचा नियम नाही, चिंता बिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आज गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी तुकाराम कोंडीबा पिंगट यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या योगानं गायक वादक गुणीजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणा आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत 2च मुद्दे शिकवलेत मी तुम्हाला. विचार कोणी करायचा एक, आणि चिंता करायची नाही. आता या श्राद्धाच्या कीर्तनाला दुःखद प्रसंगाला जमलेले आपतिष्टमध्ये बरवा, या कुटुंबाचा विचार करून ह्या श्राद्धाला पण एकच वाक्य सांगतो. वाक्य पटलं तर पहा. कोणती व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. 1 त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत, आणि 3 त्यावर कुणाचा तरी आशीर्वाद असला पाहिजे. पहिलं वाक्य.
दुसरं वाक्य, जी माणसं मिलिटरीत आहेत, जी माणसं देशसेवेसाठी जगतात, त्याच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजलीचं वाक्य, जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात, आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात.